आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर अक्षता ब्लॉग्समध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझे गुरुवारचे रुटीन आणि स्वामींची पूजा कशी करते हे दाखवणार आहे। घरातील सकाळी लवकर कामं वगैरे आवरून अंघोळ केली। बाहेरचे तुम्हाला वातावरण दाखवते तर पाऊस, रातभर पाऊस चालू होता आणि सकाळी हा पाऊसच पडत होता। मग पूजेची तयारी करायला घेतली, पूजा केली स्वामींची, सगळं देव वगैरे स्वच्छ केले आणि त्यानंतर दिवा अगरबत्ती दाखवून पूजा ही संपूर्ण झाली। आणि लगेच इथे ध्रुवच्या एका साईडला मस्जिद चालू होती आणि मग लगेच उंबऱ्याला लेपन लावायला घेतलं। उंबऱ्याचं लेपन करण्यासाठी मी हळद, अष्टगंध, गोमूत्र आणि तुमच्याकडे गंगाजल असेल तर हेही ॲड करून घेतलं। सगळ्यात अगोदर उंबरा स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतला। त्यामध्ये जे एकत्र केलेलं साहित्य होतं, हळदीचं लेपन करून घेतलं उंबऱ्याला। हळदीचं लेपन हे घरामध्ये जर काही शुभ कार्य असेल तेव्हा करते मी, किंवा आता गुरुवार होता तसं शुक्रवारी, अशा वार मी ठरवून ठेवलेले त्यावेळी हळदीचं लेपन करते आणि खरंच खूप छान वाटतं। परत किचनचा उंबरा होता तिथे पण स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलं, त्यालाही हळदीचं लेपन केलं। हळदीचं लेपन केल्याने आणि लगेच मग छोटीशी रांगोळी काढून घेतली, कारण जास्त रांगोळी काढली ना ध्रुव काही ठेवत नाही, तो सगळं पुसून काढतो, म्हणून ही छोटीशी रांगोळी काढली हळदीचं लेपन केलेलं। आणि त्यानंतर मग सकाळी सगळ्या शिड्या पुसून झाडून घेतलेल्या, त्या स्वच्छ करून घेतलेल्या। आणि त्यानंतर बाहेरचं वातावरण दाखवते तर अजून सुद्धा पाऊसच पडत आहे, पण आता जरा पाऊस हा कमी झाला आहे। कोणी टाकलेलं कॉलगेट तिथे? तू नव्हतं टाकलं, मग कोणी टाकलं होतं? हां, कोणी टाकलं होतं? कोणी टाकलेलं? कोणी टाकलं होतं? ध्रुवने आता आंघोळ केली आजच्या ना ध्रुव? ध्रुवने कशी आंघोळ केली, आता ध्रुव काजळ पावडर लावणार। कोण आहे तो? ध्रुव आहे? ध्रुव आहे। ध्रुवला आता आंघोळ घातली आहे, जेवण झालं आणि आता त्याला फ्रेश केलंय। फक्त त्याला अंगावरूनच आंघोळ घातली, डोकं नाही भिजवलं। आता पावसाळा पण आहे आणि परत डोकं भिजवलं तर थंडी पण त्याला लागेल आणि सर्दी होण्याची शक्यता पण आहे, म्हणून मग मी त्याला मोस्टली अंगावरूनच आंघोळ घालते, डोकं नाही भिजवत त्याचं, नाही ना ध्रुव? ध्रुवने आंघोळ केली, कशी केली आंघोळ? कशी आंघोळ केली ध्रुवने आमच्या? आता पावडर लावते मस्तपैकी ध्रुवला, आता हिरो बनणार माझा ध्रुव, है ना ध्रुव? कसे हिरो बनणार दाखव। इथं पण लावू, मला हाताला लावायचं आहे इथं बघ, ध्रुवला आमच्या हाताला लावायचं असतं, है ना ध्रुव? गुड बॉय। हे लावले नको, बघू शकता ध्रुव आमचा रेडी झालाय आंघोळ करून। ध्रुव हाय कर,
ध्रुवला आंघोळ घालून त्याला हॉलमध्ये पाठवलं, नाही तर किचनमध्ये असताना त्यांनी मला काही करूनच दिलं नसतं काम. मग किचनवर सगळी घाण पसारा तसंच पडला होता, दुपारची भांडी. मग म्हटलं चला ती पटापट आवरून घेते आणि मग ध्रुवला हॉलमध्ये पाठवलं मम्मीजवळ आणि मी किचन कट्टा वगैरे सगळा साफ करून पटापट भांडी घासून घेतली आणि ती लगेच मग मांडणीलासुद्धा लावून घेतली, म्हणजे किचन कसं क्लीन दिसतं. भांडी वगैरे लावून झाले, त्यानंतर किचन सगळं साफ केलं आणि संध्याकाळचे आता 4:30 झाले. तर आता चहा घेते. आज उपवास पण होता, मग फराळ तर केला आणि आता मग जेवणाची पण लवकर लवकर तयारी करायला घेतली की परत संध्याकाळी लेट होतो. मग आज लवकरच जेवण करायला घेतलं आहे. इकडे मस्ती करू नको. पाणी नाही जरा एका साईडला भात आणि उडदाची डाळ लावून घेतलेली आणि आता इथे ना मी भाजीला फोडणी देते. तर आज मी लाल माटाची भाजी करणार आहे. ती भाजी मी स्वच्छ धुवून ठेवले आणि भाजी मग फोडणी देताना इथे भात पण रेडी झाला आहे आणि एका साईडला ती माझी उडदाची डाळ पण रेडी होते. तर मी आधी तेल गरम केलं आणि याच्यामध्ये लसूण मिरचीची फोडणी दिली. लसणाचा असं मस्त ना तेलामध्ये वास यायला पाहिजे आणि त्याचा वाससुद्धा आला आहे लसणाचा. आणि चांगलं ना आता उलटण्याने हलवून घेतलं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केला, तो सुद्धा चांगला ना पळीने हलवून घेतलं तेलामध्ये. ते एक लसूण मिरची कांदा एकत्र असं झालं पाहिजे, एक वेगळी छान टेस्ट येते याला. आता हे एका साईडला जोपर्यंत कांदा आपला तेलामध्ये फ्राय होतो आहे त्यामध्ये मग लगेच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मग ते एका साईडला चवीनुसार मीठ टाकून घेतलं भाजीमध्ये. कांदा कारण लवकर फ्राय होण्यासाठी आणि कलरसुद्धा लगेच ना मीठ टाकल्याने कसं चेंज होतो त्यामुळे. आणि मग इथे मी उलटण्याने जरा हलवून घेतलं आणि लगेच एका साईडला मग भाजी कट करून घेतली. म्हणजे तोपर्यंत कांदा फ्राय होतो तोपर्यंत माझी भाजी पण कट होईल. मग भाजी थोडं थोडी घेऊन कट केली आणि तोपर्यंत एका साईडला माझा कांदाही माझा चांगला लालसर होतो आहे. आणि ते बघू शकता मीठ टाकल्यामुळे ना कांदासुद्धा चेंज झाला आहे, कलर चेंज झाला आणि आपला कांदा पण तेलामध्ये एकजीव होऊन गेलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी ज्या लाल माठाची भाजी चिरून ठेवली आहे ना ती आता ह्याच्यामध्ये टाकून घेते
आणि मी साधी सिंपलच भाजी बनवली. कांदा ॲक्च्युली मी ना पालेभाजीमध्ये टाकत नाही, ॲड नाही करत. पण पप्पांची फरमाईश होती की कांदा पण टाक, म्हणून कांदा त्यामध्ये ॲड केला. नाहीतर मी फक्त मिरची आणि लसणाचीच फोडणी देते. याच्यातच भाजीची खूप छान लागते. आणि मग हा झाकण ठेवून भाजी शिजून दिली. आणि एका साईडला लगेच आहे ना प्रसादाची, स्वामींना प्रसाद आज दाखवायचा होता, प्रसाद दाखवायचा होता. मग त्याची तयारी करायला घेतली. तर आज मी लॅप्शी बनवणार आहे. स्वामींना लॅप्शी आवडते, तर म्हटलं चला आज स्वामींना नैवेद्य म्हणून गोडाचा लॅप्शीच करते. तर त्यासाठी कुकरमध्येच करणार आहे. कुकरमध्ये मी तूप गरम करून त्यामध्ये बदामचे तुकडे केलेले ते फ्राय केले आणि त्यातच लॅप्शी साफ करून ती भाजून घेतली तुपामध्ये. आणि त्यामध्ये मी थोडंसं दूध आणि पाणी ॲड केलं आणि 2 ते 3 शिट्ट्याच काढल्या. आणि आता बघा माझा कुकर थंड झाला आणि आता आपण लॅप्शी बघू. हा बघा लॅप्शीसुद्धा माझी चांगली झालेली आहे. आणि आता ह्याच्यामध्येच ना मी गूळ ॲड करणार आहे. वरून गूळ ॲड करायचा, ह्याच्याने एक वेगळी टेस्ट येते. आणि ह्याच्यामध्ये मी वेलची पूड ॲड नाही केली, कारण मॅड आता सध्या नव्हती. पण वेलची पूड टाकल्याने अजून लॅप्शी खूपच छान लागते. आणि हे बघा आता माझी लॅप्शी रेडी झाले. तूप मस्त आणि गूळसुद्धा एकजीव झाला. गळ्यातलं तोडलं त्याने. आणि 3-4 वाजता उठेल. खेळायची वस्तू आहे. ध्रुव याच्यामध्ये ना एकही वस्तू व्यवस्थित ठेवत नाही, त्यानेच हे सगळा डॉवर विस्कटून टाकलेला आहे. मम्मीने किती वेळा तरी साफ करून व्यवस्थित ठेवलं असेल, तरी पण ध्रुव काही ठेवत नाही. त्याला डॉवर उघडायला येतो ना, मग तो घेतो आणि सगळं इकडचं तिकडे करून टाकतो. आता पण त्याचं बघा तसंच चालू आहे. तर बघा असं बरोबर त्याला माहिती आहे कुठे काय घालायचं आहे. ध्रुव जेवला? खाऊन पिऊन नाही. ध्रुव तू नाही जेवला? हा मग आता कोण जेवलं? हा ध्रुव आता कोण जेवलं मग? ध्रुवची मम्मी. ध्रुवच्या मम्मीचा उपवास आहे. ध्रुव आता इथे झोपला आहे. आणि मग असे तुम्ही बघितलं होतं ना डॉअरमधून कानातले वगैरे काढत होतं ना, तेव्हा ना त्याला तो डोअरचा कोपरा असं ना तो डोक्याला लागला आहे. तर जरा रडून वगैरे तो आता झोपला आहे शांत. तर आता मी पण उपवास आहे हाच, तर आता उपवास सोडून घेते. आणि आता परत उठला ना मग मला लवकर उपवास सोडता नाही येणार आणि परत उद्याचा उपवास लागेल संकष्टीचा. तर आता इथे बघा भाकरी, इथे भात घेतले उपवास सोडायला, इथे लाल माटाची भाजी आणि इथे हिरवं वाटण करून ना काळ्या उडदाच्या डाळीचं घुटं म्हणतात आमच्या इथे, तर त्याची आमटी केली. आणि इथे लॅप्शी केलेली ते सुद्धा घेतले आता उपवास सोडायला. आणि दिवसभराचा उपवास सोडून घेते मस्तपैकी. आणि हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय सर्वांना, गुड नाईट.